52 आपण 5 केवीचं स्ट्रक्चर लावणार आहे. तर कसं लावणार आहे आता तुम्हाला सगळं इथं माहिती देणार आहे आम्ही व्हिडिओवरती. आता काय माप घ्यायचं ते तुम्हाला पूर्ण सांगेल आम्ही. चला. 52 आता उभं माप किती घ्यायचं? 11.5 घ्यायचं इथून. 16 स्ट्रक्चर. त्याच्यानंतर इकडनं घ्यायचं आपल्याला 8 फूट. 8 फूट घ्यायचं इकडनं असं माप. त्याच्यानंतर या कोपऱ्याला पाय ते येणार आहे आपल्यावाले. आणि उभे पाय इकडनं घे. आणि पाय काढायचे आपल्याला डिग्री किती द्यावा इकडे काढे का आपल्याला डिग्री द्यायची राहिली तर किती द्यायची डिग्री? मागचे पाय आपल्यावाले इकडचे पाय पूर्ण 9.5 फुटाचे कापायचे आणि पुढचे पाय 6 फुटाचे कापायचे. आपण 6.5 कापलेले 6.5 कापायचे. त्याच्यानंतर हे मागचे पाय पूर्ण 9.5 फुटाचे कापायचे. 9 फूट कापल्यानंतर हे पाय लावायचे. 52 पाय मागच्या याला पूर्ण लेवल म्हणजे लावावं लागतं. कसं लावतो आम्ही तुम्हाला सगळं माहिती देणार आहे. याला पूर्ण लेवल म्हणजे लावावं लागतं. नेला आरपार नट बोल्डिंग मार. लेवल पूर्ण काढावं लागते पाईपांची. तिकडची लेवल इकडे ओढावं लागते. आता आपण पूर्ण लेवलने काम राहतं आपलं सोलरचं. लेवल शिवाय काम राहत नाही आपलं. तिकडे बी आपण लेवल काढलेली. त्यानंतर पुढच्या पायाची बी लेवल काढावं लागते. भिंत पूर्ण तिकडे पूर्ण लेवल मध्ये आपलं काम. पूर्ण लेवल मध्ये काम करावं. लेवल काढल्यानंतर पूर्ण आपलं राफ्टर पाय उभे होऊन गेलेले आहे. त्याच्यानंतर आपण इकडचं बी माप काढावं लागतं आपल्याला. होल ते माप काढल्यानंतर आपले वाले पॅनल पूर्ण. त्याच्यानंतर पाईप आपण लेवलने कापू. आता पूर्ण लेवल कापल्यानंतर त्याला बी उभं राफ्टर आपण त्यांना टाकू. त्याच्यानंतर आपण होल माप टाकलेले राफ्टरमध्ये ते पूर्ण आपण राफ्टरमध्ये माप टाकल्यानंतर पूर्ण आपण हे करू होल मारू त्यांना. आपण त्या राफ्टरचं माप घेतलं तर त्याच मापाने आपण इथं माप टाकायचं 1 फुटावर मार्किंग मारून. त्याच्यानंतर आपण 1 फुटाची मार्किंग टाकली का त्यानंतर काय करायचं ते राफ्टर होल मारून द्यायचं. तिथं मशीनने होल पाडून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण 3-3 फुटाची याला कंबर मारायचं. आपल्याला 3-3 फुटाचं मार्किंग मारून द्यायचं. त्या खांब्यावर 3-3 फुटाच्या मार्किंग मारल्या ते कंबर लावून द्यायचा. ते लेवलमध्ये पाहून आपल्याला कंबर. त्याच्यानंतर आपण राफ्टर टाकू वरचे.
हे राफ्टर टाकणं चालू आहे. आपण ते होल मारले होते ना, एक राफ्टर म्हणतो आपण त्याला. त्यानंतर आपण पुरे पलिंगा मारून द्यायचे. राफ्टर पूर्ण पलिंगा मारल्यानंतर पॅनलचे खालचे होल राहतात ते मॅच करायचे आपण टेपाने मोजून. त्यानंतर पुन्हा पॅनल आपण कसं लावणार आहे आता हे पहा. पॅनल लावून आता आपल्याला चालू आहे. हे खाली इथं होल राहत आहे, दिसले का तुम्हाला? त्याच्याने मॅच करून माप घ्यावं लागतं. आपलं पूर्ण साईट उभी झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता कशी उभी झालेली साईट. 5 kb ची साईट आहे आपल्याला.